माझ्या घराच्या शेजारी राहणारा मुलगा एक दिवस धावत माझ्या घरी आला आणि त्यावेळी मी घरी एकटीच होते. मग त्याने दरवाजा आतून बंद केला आणि मला माझ्या बेडरूममध्ये घेऊन गेला. त्याने विचारले, काकू, हीच ती खोली आहे का ज्यात काका आणि तुम्ही गपागप करत असता? मी म्हणाले, हो, पण तू का मला हे विचारत आहेस? तेव्हा तो मला हसून म्हणाला, आज मला तुमच्यासोबत काहीतरी करायचे आहे. मला आज तुमच्या एकटेपणाचा फायदा घ्यायचा आहे. आज त्याने माझ्याशी जे काही केले मी तुम्हाला या कथेत सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला एक विनंती असेल, आपलं चॅनल नवीन आहे तरी सर्वांनी कृपया भरभरून सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सरिता आहे. माझे वय 28 वर्ष आहे. मी एक हुशार आणि सुंदर स्त्री आहे. मला जवानीमध्ये आलेली मुलं घ्यायची खूप आवड आहे. माझे शरीर मी त्याकरता पूर्णपणे तंदुरुस्त ठेवले आहे. माझ्या शेजारची सर्व मुलं मला प्रेमाने सर्व आंटी म्हणतात. माझा नवरा अनेकदा त्याच्या कामात व्यस्त असतो आणि माझी मुले वसतिगृहात शिकत आहेत. त्यामुळे अनेकदा मी घरी एकटीच राहते. पण या एकट्यापणात माझा चांगला सोबती म्हणजे सुमित, हा माझ्या शेजारी राहणारा मुलगा. तो 21 वर्षाचा आहे. शरीराने मजबूत आणि खूप देखणा आहे. तो अनेकदा मला मदत करायला तयार असतो. माझ्याकडे येतो आणि माझ्याशी त्याच्याबद्दल बोलतो. मला त्याचा निरागसपणा आणि खोडकर मस्ती खूप आवडते. त्याचं शरीर खूप मजबूत आहे आणि त्याचं सामानसुद्धा चांगल्या आकाराचं आहे. त्याच्या त्या आकारावर माझं मन बरेचदा जात असे. जून महिन्यातला एक दिवस होता. दुपार झाली आणि मी घरी एकटीच होते. घरची सर्व कामे मी पूर्ण केली. मी त्या दिवशी TV पाहत होते. तेव्हा मी लाल रंगाची पातळ अशी साडी नेसलेली होती. त्या साडीमधून माझं पूर्ण गोरं शरीर दिसत होतं. कारण बाहेर खूप गरमी होत असल्यामुळे मी ती पातळ साडी नेसली होती. बाहेर खूप सूर्यप्रकाश होता आणि त्याच वेळी कोणीतरी दार वाजवले. मी TV बंद केला. मी दरवाजाजवळ गेले आणि दार उघडल्यावर समोर सुमित उभा होता. तो घामाने भिजलेला होता आणि त्याचा T-शर्टसुद्धा त्याच्या अंगाला चिटकला होता. त्याचे पिळदार शरीर घट्ट नसा साफ दिसत होता. मी हसत म्हणाले, अरे सुमित, या उन्हात कुठे फिरतोयस? आत ये, कोल्ड्रिंक्स घे. तेव्हा तोही मला पाहून हसला आणि हसत आला. तो लहान असताना माझ्या घरी अनेकदा यायचा आणि दिवसभर माझ्याकडेच राहायचा. दिवसभर खेळायचा. पण आता तो खूप मोठा झाला होता. त्या दिवशी काहीतरी वेगळीच त्याची नजर माझ्या संत्र्यावर होती. कारण माझी संत्री बरीच उघडी दिसत होती आणि उष्णतेच्या भीतीने मी माझ्या पदर संत्र्याला न झाकवता कमरेला खोसलेला होता. त्याचं वागणं बघून मी माझ्या संत्र्याला थोडं झाकलं. मी थोडं घाबरलेच होते आणि मला त्या तसल्या बघण्यानं काळजी वाटू लागली की आता हा माझ्या संत्रीचा रस पितो की काय. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते. मी त्याला पाणी दिले आणि जेव्हा तो सोफ्यावर बसला त्याच्या डोळ्यात अचानक एक वेगळीच चमक आली. तो मला म्हणाला, सर्व आंटी, तू मला नेहमी खूप सुंदर दिसते आणि मला तू खूप आवडते. त्याचे शब्द मी गंमत म्हणून घेतले कारण तो नेहमी असा विनोद करत असे. पण मला त्या दिवशी माहीत नव्हतं त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं आणि त्याची कृती पाहून मला आतून काहीतरी वेगळंच फील होत होतं. मग तो हळूच म्हणाला, मी तुझ्याजवळ बसू का? मी त्याला माझ्या शेजारी बसवले. बोलत असताना त्याची नजर माझ्या चेहऱ्यावरून दूर जात ती बाजूला सरकली आणि हळूच माझ्या मानेवर गेली. तो माझ्या मानेवर हात ठेवला आणि मला मिठी मारू लागला आणि म्हणाला, सर्व आंटी, तुझा गळा, मान, पाठ खूप मऊ आहे. आणि त्याचे हात असे फील होऊ लागल्यामुळे मला गुदगुल्या होऊ लागले आणि मला त्याच्या या कृतीने हसू आले. मला आश्चर्य वाटले, पण मी त्या क्षणी त्या स्पर्शाने हरवून गेले. कारण खूप दिवसांनी मला सुंदर अनुभव जाणवला होता. ही फक्त सुरुवात होती. मी हसत त्याला म्हटले की तुझा हा चाळा बघून असे वाटते की तू मोठा झाला आहेस. पण माझ्या मनात तो कडकपणा असायला हवा होता, तो नव्हता. तो थोडा बाजूला सरकला आणि मग त्याने हळूच स्वतःचे डोके माझ्या मांडीवर ठेवले आणि तो माझ्यासोबत खेळू लागला. तेव्हा मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याची निरागसता मला रोखू शकली नाही. आणि त्या क्षणी माझ्या आतल्या भावनाने मी त्याच्याशी टक्कर मारली आणि मग शेवटी त्याने त्याच्या मनात जे होतं ते केलं. तो म्हणाला, आंटी, तू मला खूप आवडतेस. आणि मी थोडा हसत त्याच्या केसामध्ये हात फिरवत म्हणाले, तू खूप खोडकर झाला आहेस रे सुमित. तेव्हा त्याने माझा हात धरून माझ्याकडे पाहिलं, जसे की त्याला काहीतरी खूप मोठं सांगायचं आहे असं वाटत होतं. त्यावेळी मी त्याच्याकडे पाहिलं. आम्ही दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो आणि क्षणात माझ्या मनात पूर्ण शांतता होती आणि या क्षणात आम्ही दोघेही हरवून गेलो. याचाच फायदा घेत त्याने मला सर्व अशी हाक मारली, मला तुझ्यासोबत काहीतरी करायचे आहे जे मी अजून कधीच केले नाही. असे ऐकून माझे मन तर अधिक गंभीर झाले कारण मला आता काही समजत नव्हते. मी नकार देऊ तर कसा देऊ आणि दिला तर काय बोलू त्याला, असे करून काही समजतच नव्हते. तर माझा हात त्या क्षणात त्याच्या छातीवर होता जेणेकरून मला त्याच्या हृदयाचे ठोके खूप वेगाने जाणवत होते कारण त्याने खूप हिंमत दाखवली होती.
मला हे बोलायची आणि तो थोडाही घाबरला नव्हता. जर मी त्याला माझ्याशी असे करण्यापासून रोखले असते, तसे केले असते तर आमचे जे काही नाते होते ते नष्ट झाले असते, कायमचे संपले असते. आणि मग आपण कदाचित आम्ही एकमेकांशी कधीही बोललो नसतो. मी विचार केला, त्याला नकार देणं मला योग्य वाटलं नाही, कारण आतापर्यंत तो माझ्या अनेक गोष्टीमध्ये गुंतला आहे. मला वाटले की मला त्याने अनेकदा मदत केली आहे, त्याने माझ्यासाठी खूप काही केले आहे, म्हणून मी देखील त्याची एक इच्छा पूर्ण करू शकते. मी विचार करून मी त्याला सांगितले की ठीक आहे, मी तुला काय हवे ते आहे ते करून देईन, पण हे प्रकरण मग या घराच्या बाहेर गेले नाही पाहिजे. मग काय सांगू मित्रांनो, आम्ही ते सर्व काही केले जे पती पत्नीमध्ये होत असतं. आणि मी त्या दिवशी खूप थकले. आणि आमच्या दोघांमध्ये जे घडले ती फक्त एक कथा आहे असं नाही, उलट सुमितला एक न बोललेली भावना होती, एक निरागस प्रेम होते. त्याला समजावून घेऊन त्याला साथ दिली. त्या दिवसापासून आमचं नातं बदलून गेलं आणि एक अशी समजदारी आणि आपुलकी जी शब्दात व्यक्त होत नाही. माझी कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर मित्रांनो, आत्ताच लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रोज असे मजेदार किस्से ऐकायला मिळतील. कथा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.